आपला देश जलद गतीने प्रगती करतोय. सगळ्याच क्षेत्रात आपण एक उंची गाठतोय. परंतु आरोग्याच्या क्षेत्रात अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या अनेक डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि समाजसेवी संस्थांनी आपल्या देशाच्या आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यातलंच एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आणि आरोग्य क्षेत्रात आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे डॉक्टर अतुल वडगावकर. नाशिकपासून देशभर कीर्ती लाभलेल्या या अवलियाने कोविड काळात म्हणा किंवा आजपर्यंत आरोग्य रक्षणात स्वतःची एक विशेष छाप सोडली आहे. सामाजिक कार्यात सुद्धा विजय व्हिलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी त्यांची धडपड विशेष उल्लेख करावा अशी आहे. आरोग्य सेवेत त्यांचं मागचं 22 वर्षांचं तप आहे. आपल्या माणसांसाठी सदैव तत्पर असणारे डॉक्टर अतुल वडगावकर यांचा आयुष्यमान हेल्थ चेकअप उपक्रम या छोट्याशा व्हिडिओतून आज आपण त्यावर एक नजर टाकूयात. आयुष्यमान डायग्नोस्टिक सेंटर हा वडगावकर कुटुंबियांचा एक सामाजिक उपक्रम आहे, ज्याने नाशिकच्या लोकांना प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मधुमेह, हृदयविकार आणि असे बरेच मोठ्या आजारांची शक्यता, त्यावर वेळेत उपचार आणि जीवनशैली सल्ला पुरवणे हा त्यामागचा एक प्रामाणिक प्रयत्न. जेणेकरून कमी खर्चात रुग्णांना आरोग्याची जोखीम रोखता येईल किंवा उपचार घेता येतील या उद्देशाने 2006 मध्ये या उपक्रमाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत 50,000हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलाय. समाजातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी याबद्दल त्यांचं कौतुक केलंय. डॉक्टर अतुल वडगावकर यांनी नाशिक नगरीत प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा प्रवास आम्ही जवळून पाहतो आहोत. डॉक्टर अतुल वडगावकरांचं काम आज जेवढं प्रचंड आहे तेवढं सुरुवातीला नव्हतं. ते उभा राहण्यासाठी खूप धडपड करीत असत, पण कष्ट, सातत्य, सचोटी आणि माणसांशी वागण्याची पद्धत यांनी त्यांनी अक्षरशः जिल्हा नव्हे तर राज्यातून माणसं जिंकलेली आहेत. समाजामध्ये असलेले दीपस्तंभ, समाजामध्ये उत्तुंग कार्य केलेले, एका उंचीवर पोचलेले व्यक्तिमत्व अचानक समोर येतात आणि कुठेतरी आपला एक प्रेरणादायी प्रवास सुरू होतो. आज मी त्या मनाच्या अवस्थेत आहे की सकाळी मी डॉक्टर अतुल वडगावकरजी यांचं सर्व कार्य मला माहीतच आहे, परंतु पुन्हा एकदा सर्व पाहत होतो. पेशंट्समध्ये मिसळणं आणि पेशंट्सचं काळजी घेणं. डॉक्टरांनी बोलता बोलता एक वाक्य सांगितलं की कोविडच्या काळात सर्वात जास्त गरज होती ऑक्सिजनची. आय बेग टू डिफर डॉक्टर. कोविडच्या काळात ऑक्सिजनपेक्षाही सर्वात जास्त गरज होती तुमच्यासारख्या डॉक्टरांची. आयुष्यमानाची चळवळ ही निर्माण झाली पाहिजे आणि निश्चितच मला असं वाटतं की अतुलजी ते महाराष्ट्राला त्यात मदत करतील. त्यात पूजा वहिनी त्यांना मदत करत आहेत. त्याचबरोबर व्हिजन व्हिला मला खूप आवडलं, नावही आवडलं. व्हिजन डोळ्याचं नाव आहे. व्हिजन व्हिला हे खूप चांगलं असं नाव त्यांनी दिलं आहे. तर त्यांची ती दृष्टी आहे की मुलांना पुस्तकं देणे, त्यांच्या जेवणाची सोय करणे, राहण्याची सोय करणे हे फार कठीण असतं. पण अशी माणसं निश्चित आहेत की वडगावकर सरांच्यासारखी की जे दुसऱ्यासाठी जगण्याची जी वृत्ती आहे ते खूप महत्त्वाची आहे. यांच्याकडनं आपण हे घेतलं पाहिजे. आपण स्वार्थी होत चाललो तर न होता दुसऱ्यासाठी कसं जगता येईल हे पाहिलं पाहिजे. त्यांनी जो आदर्श या समाजापुढे ठेवलेला आहे की समाजसेवा ईश्वर सेवा, याप्रमाणे आपणही या ठिकाणी त्यांची प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करूया. त्यांच्या कामाबद्दल अर्थात मी जंगलात काम करतो त्यामुळे फारसं ज्ञान मला नव्हतं मोबाईलमुळे, कारण मोबाईल सरांनी सांगितलं मोबाईल वापरू नका, त्यामुळे मी मोबाईल वापरत नव्हतो, त्यामुळे मला काही ज्ञान नव्हतं. पण आमच्या सुनबाई तुमच्या नाशिकच्या असल्यामुळे
इथे येता आलं. ते एका विलक्षण व्यक्तिमत्वाची, त्यांच्या परिवाराशी त्यानिमित्ताने ओळख झाली. माझी डॉक्टर वडगावकर आणि सगळ्या परिवाराला विनंती आहे की त्यांनी तिथे यावं. खूप वर्ष बॅकलॉग आपल्याला भरून काढावं लागेल. डॉक्टर वडगावकर खूप हुशार आहेत, त्यांची मुलं खूप हुशार आहेत. त्यांनी येऊन याच्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करावा. समृद्धी मार्गामुळे आता विदर्भ जोडला गेलेला आहे, तो बॅकलॉग आपण भरून काढावा एवढीच माझी इच्छा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारतीय योग आणि त्याचं महत्त्व अनेक लोकांना समजलंय. इथे योगासनाचे विशेष मार्गदर्शन वर्ग सुद्धा घेतले जातात. चला, सगळं काही आम्ही सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याशीच थोड्या गप्पा मारूयात. नमस्कार. आत्ता आपण एव्ही मध्ये पाहिलंच आयुष्मान ही काय कल्पना आहे. आपल्या मनातले सगळे प्रश्न आपण ज्यांची ही कल्पना आहे त्यांच्याकडे विचारूयात. नमस्कार सर. नमस्कार. आयुष्मान ही जी कल्पना तुमच्या कडून एक्झिक्यूट होतीये गेली 20-25 वर्ष, ती नक्की काय आहे याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का? गेल्या 22 वर्षापासून आम्ही आयुष्यमान हे चालू केलं आहे. आयुष्यमान याचा अर्थच असा आहे की आपण कुणाला तरी जास्त आयुष्य देणार, म्हणजे त्यांचं आयुष्य वाढवणार. तर या कल्पनेतनं आम्ही म्हणजे बेसिकली लोकांचं आयुष्य वाढावं म्हणून आम्ही आयुष्यमानचा जन्म केला. ओके. आणि ते 22 वर्षापूर्वी असं होतं की अनेक लोक आमच्याकडे, मी डॉक्टर असल्यामुळं म्हणजे ह्या क्षेत्रात राहिल्यामुळं मी असं बघितलं त्यावेळेला काय असायचं की इंडिव्हिज्युअल डॉक्टर एकेका कन्सल्टिंगमध्ये बसायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या टेस्टसाठी जावं लागायचं. बरोबर. म्हणजे त्याचं सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल, ब्लड टेस्ट असेल किंवा स्कॅन असेल किंवा कुठलाही तपासणी सुविधा नव्हती. आणि आपल्याकडे पहिल्यापासून अशी कल्पना आहे की आजार झाल्यावर डॉक्टरकडे जायचं. बरोबर. तर बऱ्याच अंशी आमच्या असं लक्षात आलं होतं की जर आपण थोडंसं आधी स्टेप घेतली काही याच्यामध्ये की आजार होऊ नये म्हणून जर आपण डॉक्टरकडे जायचं ठरवलं तर आपण चांगल्या रीतीनं कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात बरे होऊ शकतो. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर त्या कल्पनेतनं आम्ही 22 वर्षापूर्वी या म्हणजे आयुष्यमानला सुरुवात केली. सुरुवातीला आज मी म्हटल्याप्रमाणे ही कल्पना लोकांसाठी पण खूप नवीन होती. म्हणजे आम्हाला लोकांना खूप सांगावं लागायचं की बाबा तू हेल्थ चेकअपसाठी ये किंवा हेल्थ चेकअप केल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपण डॉक्टरांनाच वर काहीतरी हे करतोय, उपकार केले बा डॉक्टरांवरती, आज आपण आयुष्यमान केलं किंवा हेल्थ चेकअप केलं. पण कालांतराने असं झालं की आमच्याच आयुष्यामध्ये जे काही लोक आले पहिल्यांदा, तर त्यातल्या काही लोकांचं हार्ट अटॅकचं निदान आम्ही आधी सुरुवातीला केलं, त्यामुळे त्यांचं अँजिओप्लास्टी झालं. बऱ्याच लोकांचं डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, अर्ली डायग्नोसिस त्यांचं झालं. म्हणजे त्यांना दे हॅड कम जस्ट फॉर नथिंग, म्हणजे काहीच नाही, म्हणजे मला काही त्रास नाही पण आपलं आयुष्यमान करायचं डॉक्टर म्हणतात म्हणून ते आलेले. म्हणजे वर्षातनं एकदा जनरली आपण सगळे चेकअप करून घ्यावा असा जो विचार करतो, ती संकल्पना तुम्ही पूर्णतः ती त्यावेळेला आम्ही प्रयत्न केला ती लोकांमध्ये हळूहळू रुजवण्याचा. आणि त्यातल्या ज्या काही पहिल्या लोकांचे अनुभव आले त्यांनी दुसऱ्या लोकांना सांगितलं की नाही बाबा हे करणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. माझं असंच होतं आणि माझ्या हार्ट अटॅकचं निदान तर माझ्या हार्टच्या आजाराचं निदान तर खूप लवकर झालं आणि त्यामुळे माझी प्रिव्हेंटिव्हली अँजिओप्लास्टी झाली आणि मी व्यवस्थित बरा झालो. आणि असं अनेक लोकांना सेवा सांगितलं, तेव्हा मग हळूहळू या आयुष्यमानचं म्हणजे लोकांमध्ये त्याचं खूप पॉप्युलर हे झालं. आणि आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती म्हणजे फक्त नाशिक नव्हे तर नाशिकच्या आसपासच्या बऱ्याच म्हणजे 4-5 म्हणजे धुळे असेल, नंदुरबार असेल, शहादा असेल किंवा नवापूर शहादापर्यंतपासून औरंगाबाद किंवा इकडं ठाण्यापासूनच्या आसपासचे अनेक लोक दररोज आयुष्यमानसाठी येतात. आणि ते कम फॉर आयुष्यमान, कारण त्यांना गावागावातनं अगदी छोट्या गावातनं अगदी पाड्यापाड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंतचे लोक आयुष्यमानला येतात आणि ते म्हणजे आयुष्यमानला येतात, त्यांचं चेकअप होतं आणि ते अगदी आनंदी घरी जातात. म्हणजे अंडरलिंग म्हणजे कुठलीही विकार किंवा आजाराची सुरुवात असतेच आणि मग ती आयुष्यमानमुळे आपल्याला लवकर कळते आणि त्याच्यावर प्लॅन ऑफ ॲक्शन किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट आपण लवकरात लवकर. आता कसं आहे की डॉक्टरकडे जायचं असतं तर तुमच्याकडे कधी कुठल्याही कॉमन माणसाच्या मनात आलं की त्याच्या मनात पहिली गोष्ट येते की यार मी डॉक्टरकडे आधी कुठल्या डॉक्टरकडे जायचं.
आता अनेक रोगांचे डॉक्टर्स, हे ह्याचा स्पेशलिस्ट, त्याचा स्पेशलिस्ट, त्याचा सुपर स्पेशलिस्ट, असे खूप सारे लोक आहेत. तर त्यामुळे कुठलाही मला काही साधं डोकं दुखलं तर कुठल्या डॉक्टरकडे जायचं हा एक फार मोठा प्रश्न लोकांना पडतो. आणि विश्वास पण असला पाहिजे. आणि त्याच्यातनं मग डॉक्टर खूप साऱ्या तपासण्या सांगतील, मग माझं काय होईल. तर हे आयुष्यमानच्या माध्यमातून आम्ही काय केलं की आम्ही कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात तुम्हाला पूर्णपणे बरं होण्याचं एक सूत्र दिलं. म्हणजे काय की अगदी मोजक्या पैशात, म्हणजे आयुष्यमान हे आम्ही एक पूर्ण सोशल म्हणून करतोय. म्हणजे आयुष्यमानमधून काही मला म्हणजे प्राप्ती काही नाही, म्हणजे लोकांचं हेल्थ सुधारावं आणि त्यांचं हेल्थ व्यवस्थित राहावं यासाठी आम्ही आयुष्यमानचा जन्म केला. सुदृढ भारतासाठी. हां, सुदृढ भारतासाठी. आणि तुम्ही आज जर बघितलं असेल तर की आपल्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस की जसं की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, लठ्ठपणा, ओबेसिटी आहे किंवा हार्ट अटॅक आहे, तर ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात, खूप प्रमाणात वाढत चाललं आहे. म्हणजे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की 10 मधले जवळजवळ 4 पेशंट हे डायबिटीस किंवा लठ्ठपणाने तर आहेतच, पण निदान त्यातले 3 पेशंट हे डायबिटिक आहेत. अरे बापरे. म्हणजे रस्त्यावर चालणारे 10 मधल्या 3 लोकांना डायबिटीस. 30% डायरेक्ट इम्पॅक्ट. तर तितक्यापर्यंत याचं प्रमाण येऊन पोहोचलंय. आणि भारत हा जगातला डायबिटिक कॅपिटल मानला जातो. तर हे जे काय आहे हे आपण कशामुळे झालं असेल तर आपल्या ज्या काही बदललेल्या सवयी आहेत किंवा आहार आहे, व्यायामाचा अभाव आहे, या सगळ्यामुळे झालं. आता मी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, मी एका शेतकरी मेळाव्यात जेव्हा बोलत होतो तेव्हा मी असं म्हटलं त्यांना की शेतकऱ्यांच्या याच्यात तर असं झालेलं आहे की शेतकरी सुधारला, नंतर त्यांनी काही म्हणजे ज्या इथं काही आपल्या इथं पर्टिक्युलर नाशिक एरियातला जर विचार केला तर काही लोक एक्सपोर्ट करतात, चांगल्या रीतीनं त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. पण त्यांच्या घरात जर बघितलं तर साधारण 80 वर्षाचे आजोबा एकदम ढणढणीत आहेत. त्यांचा 50 वर्षाच्या मुलाला काहीतरी नॉमिनल आजार, म्हणजे जसं की थोडासा ब्लड प्रेशर आहे आणि काही एखादा हार्ट अटॅक आलेला असतो. आणि त्यांचा जो 30 वर्षाचा, 22 वर्षाचा, 28 वर्षाचा जो नातू आहे त्याला डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे. हे एकदम कॉमन चित्र आहे शेतकऱ्याच्या घरात. मग मोठ्या म्हणजे सोफिस्टिकेटेड घरात तर हे खूप जास्त कॉमन आहे आणि खूप जास्त रॅम्पंट आहे. तर मला वाटतं की याच्यातनं काय होतं की याच्यातनं आजाराचं डिटेक्शन ही एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आजाराचं प्रिव्हेन्शन, म्हणजे त्याचं योग्य डायग्नोसिस, त्याचं प्रिव्हेन्शन कसं आहे की तुम्ही जर माझ्याकडे आलात आणि तुमचं निदान झालं की तुम्हाला अर्ली डायबिटीस आहे असं, तर खूप लोकांचं आम्ही निदान करतो. त्यावेळेला त्यांचं वजन जास्त असतं, प्री डायबेटिक म्हणता येत तुम्ही त्याला. तर त्यांचं वजन जास्त असतं, त्यांना शुगर बॉर्डरलाईन असते, हायपरटेन्शन असतं. तर अशा लोकांना बरेच वेळा आम्ही खूप जास्त त्यांना म्हणजे डाएट काउन्सिलिंग, एक्सरसाइज काउन्सिलिंग, आणि त्यांना आम्ही जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली, म्हणजे डॉक्टरनी सांगितलं आणि तुला हा आजार होऊ शकतो, हो, तर त्यामुळे त्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट होतो. त्यामुळे नुसतं म्हणजे इट इज नॉट ओनली मेडिसिन. आणि आमचं असं लक्षात आलं की बाबा नुसतं औषध देऊन डायबिटीस बरा होतो का, तर नाही, नुसतं औषध देऊन डायबिटीस नाही बरा होत. लाईफस्टाईल चेंजेस हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर एक्सरसाइज हा पण खूप महत्त्वाचा आहे, डाएट हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मेडिसिन आणि हे सगळे बाकीचे लाईफस्टाईलसाठी लागणारे घटक ते, आणि योगा, असं तुम्ही डिझाईन करून देता. हां, जेव्हा आम्ही आयुष्यमानला येतो पेशंट तेव्हा आमच्याकडे एक योगा टीचर असतो. योगा टीचर त्यांना साधारण 1 तासाचा वेळ रिकाम असतो मध्ये, म्हणजे त्यांच्या जेव्हा सगळ्या टेस्ट होत असतात त्यावेळेला. तर त्या वेळात योगा टीचर येतो. योगा टीचर त्यांना पूर्ण योगाचं त्या लोकांचं काय आजार असेल त्याच्यानुसार त्यांना आम्ही गायडन्स करतो, कन्सल्टेशन. आणि हे सगळं ह्या आयुष्यमानचा भागच आम्ही करत चाललो. म्हणजे आयुष्यमानला आम्ही जास्तीत जास्त सुदृढ करत चाललो आहे की त्याचा लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल. थोडं मला सविस्तर सांगाल, आयुष्यमानबद्दल तुम्ही एवढी सगळी माहिती मला जी सांगितलीत त्याच्यात तुम्ही काही वयमर्यादा किंवा असं वयाचा गट केला आहे का की ज्याच्यात तुम्ही या वयासाठी ही चाचणी, या वयासाठी ही चाचणी, असं काही तुम्ही ठरवलं आहे का की असं काही येणाऱ्या पेशंटला अशी काही सुविधा आहे की त्यांनी चॉईस करावी की या पॅकेजमध्ये मी सिलेक्शन करावं आणि ही माझी बेसिक चाचणी होऊन जाईल? बेसिकली अशी की आमच्याकडे 3 प्रकारचे पॅकेजेस अवेलेबल आहेत. आणि वयानुसार पॅकेजपेक्षा ह्याच्यामध्ये स्त्रियांसाठी काही वेगळं पॅकेज तयार केलेलं आहे. आणि वयानुसार सुद्धा आहे की ज्यांना खूप म्हणजे बेसिक पॅकेज जे आहे ना ते खूप व्यवस्थित डिझाईन्ड आहे की ज्या म्हणजे रेग्युलर लागणाऱ्या चाचण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर होतात. पण काही वेळेला काय आहे
की B12 आहे, D3 आहे, किंवा काही ॲडव्हान्स्ड PSA टेस्ट आहे, की ज्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत त्या पण जर कव्हर करायच्या असतील, कारण सगळ्या लोकांना सगळ्या टेस्ट करायची तशी गरज नसते, तशी गरज नसते. त्यामुळे उगाच पॅकेज कॉस्ट वाढते आणि कारण नसताना टेस्ट होतात. तर त्यामुळं मला वाटतं की आम्ही प्रत्येकाच्या वयाच्या दृष्टीनं पॅकेज तसं डिझाईन केलेलं आहे. तुमची बेसिक कॉम्पोनंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची चाचणी होऊन जाते, पण जर त्याच्यातही तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही पुढच्या सजेस्ट करू शकतो. आणि इथं एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला लोकांना सांगायचा आहे की हेल्थ चेकअपची जी काही कन्सेप्ट आहे ना, ती लोकांची सुधारणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की आज वेगवेगळ्या लॅबनी वेगवेगळी पॅकेजेस तयार केली आहेत आणि अनेक लोक तुमच्याकडे येत आहेत किंवा आपल्या मीडियामधनं कळतं तुम्हाला की हे पॅकेज ते पॅकेज ते पॅकेज. एक जण कोणतरी तुमच्या घरी येतो आणि एक 10 ml ब्लड घेतो आणि तुमचं सगळं टेस्ट करून तुमच्याकडं ईमेलवरती सगळ्या टेस्ट येतात आणि तुम्हाला असं वाटतं की माझा सगळा हेल्थ चेकअप झाला. मला असं वाटतं की दिस इज द एक्झॅक्ट रॉंग. म्हणजे हेल्थ चेकअप झाला ही ह्याच्यातली फक्त 20 ते 25% गोष्ट झाली. म्हणजे तुमच्या ज्या काही ब्लड टेस्ट झाल्या, ब्लड टेस्ट खूप आहेत म्हणून तुम्हाला वाटतं की खूप मोठा हेल्थ चेकअप झाला, पण तसं नाही आहे. म्हणजे ब्लड टेस्ट हा हेल्थ चेकअपचा मी म्हणेल की साधारणपणे 20% हिस्सा आहे. बाकी काय आहे तर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं जनरल एक्झामिनेशन, तुमचं ब्लड प्रेशर किंवा तुमची व्हायटल चेकिंग, तुमचं BMI म्हणजे तुमचं हाईट आणि वेट ह्याच्या प्रपोर्शनमध्ये रेशो काय आहे, त्याचप्रमाणे तुमचं स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, एक्सरे, आणि जर फिमेल असेल तर फिमेल म्हणजे गायनॅक चेकअप. आणि या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर कुणीतरी एक्सपर्ट माणसानी या सगळ्या तपासणीचं काय आहे तुमचं त्याचं निदान करणं आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा ॲडव्हाइस देणं. नुसतं रिपोर्ट बघून आपण नाही सांगू शकत की आपण खरंच सुदृढ आहोत का. नाही, त्याच्यासाठी पण आजकाल आता असं झालंय की रोज लोक माझ्याकडे येतात आणि ते असं एक मोठं पॅम्पलेट दाखवतात आणि डॉक्टर तुम्ही बघा म्हणतात. अरे म्हटलं तुझा हेल्थ चेकअप झालाय, तुला वाटतं की मी सुदृढ आहे, तर तू मला कशाला दाखवतोस. पण मग हे कुठंतरी लोकांच्या मनातलं चेंज व्हायला पाहिजे की फक्त साध्या रक्त तपासण्या म्हणजे पूर्ण हेल्थ चेकअप ही ज्यांची कल्पना आहे त्यांनी ही 100% मनातनं काढून टाका. तुम्हाला हेल्थ चेकअप करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या तपासण्या करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. फिजिकली तुमचं तिथे त्या लॅबमध्ये किंवा जिथे चाचण्या होत आहेत तिथे जाणं आणि त्या सगळ्या चाचण्या स्वतः करून म्हणजे नाही म्हणजे ब्लड टेस्ट हा फक्त 20% कॉम्पोनंट झाला. हा, मग एक्सरे तुम्ही म्हणालात, तुम्ही सोनोग्राफी म्हणालात, तुम्ही BMI म्हणालात, इनफॅक्ट BP बघणं पण गरजेचं आहे. त्या मोमेंटला तुमचा वायटल्स कसे आहेत ते बघणं गरजेचं आहे. तेच या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या बघितल्या जातात आणि त्या गोष्टींचा सगळा समावेशक विचार करणारा कोणीतरी डॉक्टरनी ते सगळं बघितलं जातं आणि तुम्हाला त्याचं प्रबोधन केलं जातं. आणि त्यात तुम्ही एक अजून छान गोष्ट अशी केली की स्त्रियांसाठी तुम्ही वेगळं पॅकेज तयार केले की ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या गायनॅक रिलेटेड काही टेस्ट स्पेसिफिकली करून घेतलेत. त्या काही एज बाउंड आहेत का की त्या पण सगळ्या स्त्रियांना ॲप्लिकेबल आहेत? नाही, एज वाईज आहेत. म्हणजे आता जसं की एज जास्त असेल तर त्याला पॅप्समियर किंवा म्हणजे ते इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आता यंग लेडीला त्याची काही गरज नसेल तर पॅप्समियर ही थोडीशी ॲडव्हान्स लेवलची चाचणी आहे, तर ती प्रत्येकाला काही करायची गरज नाही. पण ब्रेस्ट एक्झामिनेशन मात्र प्रत्येक स्त्रीची करणं गरजेचं आहे. तर दॅट इज पार्ट ऑफ द नॅचरल नॉर्मल हे आहे. हे आयुष्यमानचं प्रत्येक पार्ट आहे की त्याची ब्रेस्ट एक्झामिनेशन होते. जर घरची स्त्री सक्षम राहिली तर ती आपल्या पूर्ण कुटुंबाला सक्षम करते आणि तिच्या एकंदरीत स्वास्थ्यामुळे, कारण ती स्वतःच्या स्वास्थ्याकडे जे दुर्लक्ष करते तर ते दुर्लक्ष न करता तिने स्वतःसाठी पण काहीतरी वेळ काढला पाहिजे. कारण आजपर्यंत स्त्री फक्त बाकीच्या लोकांसाठी, घरच्या फॅमिली मेंबर्ससाठीच ती फक्त झटत आलेली असते आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून मग तिला जेव्हा जास्त त्रास होतो त्यावेळेला ती येते. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष न करता तिने बाकीच्यांसाठी जरूर करावं, पण त्याचबरोबर थोडासा वेळ काढून आपल्या स्वतःसाठी पण सगळ्या गोष्टी तिने करून घेतल्या पाहिजेत. वेळच्या वेळी हेल्थ चेकअपची तपासणी करून घेतली पाहिजे. आणि मी तर म्हणेन की तिने आपल्या स्वतःला, म्हणजे तिला ज्या कुणाला तिच्या जवळचे नातेवाईक असतील किंवा हे असतील या लोकांसाठी तिने गिफ्ट म्हणून आमच्याकडे एक आयुष्यमान गिफ्ट कार्डचं एक ऑप्शन आहे. तर भेटवस्तू म्हणून असं उगाचच नुसती काहीतरी साडी दिली, काहीतरी भांडी दिली आणि अमकं तमकं, कारण आजकाल ह्या वस्तू सगळ्यांकडे भरपूर प्रमाणात असतात. तर तुम्ही एखादी आरोग्यमयी गिफ्ट जर तुम्ही दुसऱ्याला दिली तर ते
तुमच्यासाठी पण लाभदायक आहे आणि ज्याला तुम्ही ते देणार आहात गिफ्ट त्यांच्यासाठी पण ते लाभदायक आहे. तर मला वाटतं की आयुष्यमान योजनेचा आणि आयुष्यमान गिफ्ट कार्डचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. असे काही दाखले तुम्हाला या आयुष्यमानच्या अनुषंगाने समोर आलेत का, की जिथे तुम्ही हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आहे आणि हे तुम्ही रोवलेलं जे बीज आहे त्याला म्हणजे एक पॉझिटिव्ह आउटलुक मिळतं, की तुम्ही खूप जणांना एक मार्गदर्शक तुमच्यासमोर दाखले येतात की हे केलं त्यामुळे त्यांना एक डायग्नोसिस प्री मला डायग्नोसिस म्हणजे हे तर म्हणजे बाप रे बाप, म्हणजे मी असं सांगू शकतो की दररोज आम्ही कमीत कमी 1 ते 2 लोकांचं प्रिव्हेंटिव्ह अँजिओग्राफी सांगतो आणि त्यांची अँजिओप्लास्टी सुद्धा होते. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे ज्या लोकांना त्रास असं काही भवितव्यात उद्भवला असता तो वाचतो. असं म्हणजे त्यांची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असते. बरेच लोक डायबिटीस निघालेले आहेत, बऱ्याच लोकांचे कॅन्सरचे निदान झालेले आहेत. म्हणजे असं आहे की आम्ही 22 वर्षापूर्वी जेव्हा चालू केलं तेव्हा एक माझ्याच एकदम जवळचे मित्र आहेत, त्यांच्या मिसेसचं ते माझ्यासाठी आले. ते डॉक्टर तुम्ही हे चालू केलं तर आम्ही हेल्थ चेकअपला येतो उद्या आले. तर त्यांच्या मिसेसचं बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सरचं डायग्नोसिस आम्ही केलं होतं. आणि बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सर जे आहे ते असं आहे, ओव्हॅरियन कॅन्सरचं बेसिकली कसं आहे की इट इज ऑलवेज मॅनिफेस्टेड ॲट अ स्टेज 4, कारण तो सिम्टमच काही असत नाहीत. म्हणजे अनलेस यू इन्व्हेस्टिगेट यू विल नॉट गेट द डायग्नोसिस म्हणजे तुम्ही काहीतरी कारणामुळे सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. अच्छा, तरच तुम्हाला कळणार म्हणजे आहे त्याला सरफेसला काहीच नाही सिम्पटम्स नसतात. तर आम्ही एका लेडीचं बायलॅटरल ओव्हॅरियन कॅन्सरचं निदान केलं होतं आणि त्याचं इमिजिएटली ऑपरेटिव्ह केलं आणि दॅट लेडी स्टील नॉर्मल. हा वंडरफुल. आणि तशी असंख्य एक्झाम्पल आहेत, एक नाही असंख्य. दिस इज व्हॉट द आयुष्मान इज. नाही, आता धकाधकीच्या आयुष्यात आपण आपलं म्हणजे इतकं धकाधकीचं आणि हेक्टिक शेड्यूल असतं, तर या सगळ्या गोष्टीत मी पाहिलंय आयुष्मानची तुमची जी चाचणीची जडणघडण तुम्ही केली आहे खरंच गरजेची आहे. आणि मी बघते ना की आता माझ्या वयात माझ्यासोबत पण खूप जण आहेत ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, बीपीच्या गोळ्या आहेत, पण आयुष्मान कम्स ॲज अ एंजल देअर की आपल्याला लवकर समजतंय. मला असं खास विचारायचं होतं की आता तुम्ही समाजसेवेमध्ये खूप वर्षांपासून आहात आणि आपल्या समाजासाठी तुम्ही खूप लोककल्याणाचं काम सतत करत असता. तर मला असं खास विचारायचं आहे की काही म्हणजे तुम्हाला काही विशेष सल्ला द्यायचा आहे का आपल्या समाजाच्या लोकांसाठी, जिथे या सगळ्या गोष्टींपासून त्यांनाही एक उद्बोधन मिळेल. कारण मी बघते की आज तुम्ही BBNG फॅमिलीचे खूप ॲक्टिव्ह पार्ट आहात आणि जिथे तुम्ही सगळ्यांनाच नेहमी ॲक्टिव्ह सपोर्ट करत असतात. आता आपण हा इंटरव्ह्यू जेव्हा करतोय तर मला खास त्यांनाही सांगायचं आहे की त्यांनी या इंटरव्ह्यूद्वारे येणाऱ्या प्रत्येक माहितीचा लाभ घ्यावा आणि त्यांच्यासाठी तुम्हाला काही खास सांगायचं. नाही, मला स्पेसिफिक सांगायचं आहे की जर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या पॉप्युलेशनचा विचार केला तर त्याच्यामध्ये डायबिटीसचं प्रमाण, ब्लड प्रेशरचं प्रमाण आणि हार्ट अटॅकचं प्रमाण आणि इवन कॅन्सरचं प्रमाण हे खूप पटीनं जास्त वाढले. पट्टीनं म्हणतो मी, पट्टीनं ते वाढलेलं आहे. आणि त्यांनी प्रत्येकाने जर तुम्ही म्हणजे यंग जनरेशनचा जर विचार केला तर आज मी खूप लोकांची मुलं ओबीज, डायबिटिक, हायपरटेन्सिव्ह आहेत. जर फिमेल्सच्या बाबतीत विचार केला तर PCOS एकदम PCOD म्हणजे कॉमनेस्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा आम्ही काय बघायचो की फक्त म्हणजे ओबीज लोकांमध्ये PCOS असायचं, पण आता स्लिम मुलींमध्ये पण PCOSचं प्रमाण खूप जास्त आहे. तर हे अतिशय म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे, कारण ही पुढच्या पिढीच्या दृष्टीनं खूप धोकादायक गोष्ट आहे. आणि आयुष्यमानमध्ये आम्ही खूप लोकांना ह्याच्याबद्दल सल्ला देऊन त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांचं वेळोवेळी काउन्सिलिंग करून असं म्हणू शकतो मी की त्यांना आम्ही खूप सुधारवलेलं आहे. मगाशी तुम्ही मला सांगितलं, आपण बोलायला सुरुवात केली तेव्हा, की लांबून तुमच्याकडे पेशंट्स येतात. पेशंट्स नाही म्हणू शकत, ज्यांना आयुष्मानसाठी उत्साही असतात ते सगळेजण येतात. आणि नंदुरबार, शहादा, जळगाव, धुळे इथपर्यंत म्हणजे सर्व दूर आयुष्मानची कीर्ती पोहोचली आहे. तर मला असा प्रश्न होता की असं बघायला गेलं तर आपल्याकडे डॉक्टर हा एक दुवा सगळीकडे आहेच, नाही असं नाही. तर मग इतक्या दुरून येण्याचं प्रयोजन कसं होतं लोकांचं? कसं झालं आहे की खेडेगावात किंवा कुठल्याही गावात जर माणसाला आपलं खरोखरीच निदान करायचं असेल तर त्याला खूप झगडावं लागतं. एकतर त्याला शहरात यावं लागतं, वेगवेगळ्या डॉक्टरांकडं वेगवेगळ्या टेस्टसाठी जावं लागतं. तर आज
ज्या 22 वर्षापासून आम्ही लोकांच्या ह्या टेस्टद्वारे त्यांचं निदान झालं आणि ते अगदी इझिली निदान झालं आणि त्यांचं 100% ते आजारातनं मुक्त झाले, ही जेव्हा गोष्ट लोक एकमेकात डिस्कस करतात तेव्हा त्यांचा कुठला तरी नातेवाईक दुसऱ्या गावातनं आपल्याकडे आलेला असतो. वर्ड ऑफ माउथनी हे स्प्रेड झालेलं आहे आणि तो इतका ट्रस्ट निर्माण झाला आहे की लोकांना हे माहिती आहे की आपण जर आयुष्यमानमध्ये गेलो तर त्यांचं निदान 100% योग्य होणार आहे आणि कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात आमचं निदान होणार आहे आणि आम्ही बरे होणार आहेत. हा जो काही ट्रस्ट निर्माण झाला आहे आता, तर त्याच्यामुळं मला वाटतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून अगदी काहीही माहिती नसताना लोक फक्त आयुष्यमान करण्यासाठी येत आहेत आणि हाच आमचा उद्देश होता आणि आज आमचा तो बऱ्यापैकी सफल होताना आम्हाला वाटतंय. मगाशी तुम्ही मला म्हटलात की पहिली चाचणी झाल्यानंतर दुसरी चाचणी होईस्तोवर येणाऱ्या प्रत्येक पेशंटकडे एक चांगला वेळ उपलब्ध असतो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे योगाचे सर येतात जे योग करवतात किंवा कन्सल्टेशन देतात, रुग्णाला जसं हवं तसं त्याच्या विकाराच्या अनुषंगाने. तर त्याबद्दल मला काही सांगाल का? हो, चला, मला वाटतं मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आम्ही काय करतो ते मी तुम्हाला दाखवतो. चला. तुम्हाला योगाची माहिती पाहिजे होती आणि मी योगा दाखवायचं असं म्हटलं ना, तर कसं आहे की आज तुम्ही डायबिटीस समजा ट्रीटमेंट करताय, ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट करताय, तर आज असं नाही हो की तुम्ही फक्त 2 गोळ्या खा आणि तुमचं डायबिटीस बरे झालं, असं नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही सर्वांगीण त्या आजाराकडे बघितलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं आहार काय आहे, त्याचं एक्सरसाइजचं पॅटर्न काय आहे, त्याचं झोपण्याचा पॅटर्न काय आहे आणि त्याला काही निवडक जर जी एक्सरसाइजेस आहेत योगामधले ते जर आपण त्यांना सांगितले तर तो 100% सर्वांगीणरित्या बरा होऊ शकतो. हे जेव्हा आम्ही ओळखलं तेव्हा आम्ही ह्या योगाच्या स्टुडिओची निर्मिती केली. तुम्ही इथं बघितलं असाल तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे आजारांचं हे दिलेलं आहे, म्हणजे जे रोजच्या रोज लोकांना लागतात, जसं की बद्धकोष्ठ आहे किंवा ॲसिडिटीची आहे, हायपरटेन्शन आहे किंवा डायबिटीस आहे, तर किंवा मानेचं दुखणं आहे, पाठीचं दुखणं आहे, अशा वेगवेगळ्या आजारांना झोप येत नाही रात्री, तर अशामध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये तुम्ही गोळ्या घेणं हा काही कायमचा उपाय असू शकत नाही. स्वतःवरती पण काही गोळ्या घेणं हे काही दिवसांसाठी असेल, पण त्याच्याबरोबर जर हे तुम्ही काही छोटे छोटे एक्सरसाइजेस केले तर तुम्ही 100% त्याच्यावरती चांगल्या रीतीनं बाहेर विजय मिळवू शकता. विजय नर्सिंग होम कडून. हां. नाही, कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारल्या तर आपल्यालाच लाभ होणार आहे हे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय. मला हे योगा सेंटर तर फार आवडलं, पण इथे काही अशी स्पेसिफिक प्रोसिजर आहे का की जिथे एखादा पेशंट आपल्याकडे आयुष्मान साठी आला आणि मग त्याला एक मार्गदर्शन मिळतं की आधी हे मग हे आणि मग हे? त्याला आम्ही पूर्णपणे म्हणजे या सगळ्या लोकांचं एक कॉमनमध्ये आणि नंतर इंडिव्हिज्युअल असं हे केलं जातं. म्हणजे योगा टीचर प्रत्येकाला योगाबद्दलची बेसिकली ह्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना योगाबद्दल काहीच माहिती नसतं, तर त्यांना आम्ही योगा कसा आहे, त्याच्यातले वेगवेगळे प्रकार काय आहेत आणि त्यामध्ये काय काय करणं त्यांनी आवश्यक आहे म्हणजे ते, आणि मग त्यांचं इंडिव्हिज्युअली आम्ही इथं काउन्सिलिंग करतो किंवा त्याला काय त्रास आहे त्या त्रासानुसार तुझं काय काय योगाचं कुठली आसनं तू घरी कर हे सांगेन. तेवढ्या ज्या काही प्रिस्क्राईब्ड वेळात आम्हाला जे काही शक्य आहे त्याच्यासाठी त्याचं आयुष्य कसं सुधारेल याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि त्याचा नक्कीच लोकांना फायदा खूप होतोय असं मला खूप लोकांची फीडबॅक मिळाले. अच्छा, खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही इतकी सुंदर माहिती दिलीत आणि इतकी सविस्तर दिलीत की माझ्या मनात असणारे प्रश्न काय हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांच्या मनातले प्रश्न आयुष्मानबद्दल अगदी स्वच्छ साफ झालेत. आणि माझं तर असं आवाहन राहीन सगळ्याला की आयुष्मान या योजनेचा लाभ घ्या, या चळवळीचा भाग व्हा. सरांनी इतक्या वर्षांपासून केलेली ही यज्ञ प्रतिज्ञा आपण सगळे पूर्ण करूयात, सुदृढ भारतासाठी करूयात. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, आयुष्मानमुळे जर लाभ होत असेल तर प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो थँक्यू सर, थँक्यू सो मच. आयुष्मानसाठी आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत आणि नक्कीच सगळे याचा लाभ घेतील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. तेव्हा बघितलं, लोककल्याणासाठी आपले डॉक्टर वडगावकर सर गेल्या 20-22 वर्षांपासून अथक परिश्रम करतायत. ही एवी तुमच्याही संपर्कात पाठवा आणि नक्की लाभ घ्या या सेवेचा. भेटूयात लवकरच पुन्हा अशाच महत्त्वाच्या एका भागातून. धन्यवाद.